तुम्हाला ते करताना अडचणी आली असेल. हेलो Sorry to be off, sir. Please hear me. अच्छा, हिंदी में शुरुआत नहीं की आज. ओके. गुड मॉर्निंग मैडम. तो मैं बस यही बता रहा था कि आज का सेशन हमने बस डिस्कशन का मेनली रखा है, क्योंकि ये बिजनेस आइडिया वैलिडेशन जो सेशन है वो बहुत इंपॉर्टेंट है सबके लिए. बिजनेस का फर्स्ट स्टेप करके भी और इस ट्रेनिंग का एक पार्ट करके भी. तो आज हम बस एक दो एग्जांपल्स लेंगे. आप में से किसी ने अगर उसको सॉल्व किया है तो, या वो करने की कोशिश की है तो, और इसमें आपको क्या डिफिकल्टी आ रही है वो भी हम डिस्कस करेंगे, ताकि ये आइडिया आपको ज्यादा से ज्यादा क्लियर हो जाए. क्योंकि इस स्टेप पे अगर आपको आपका बिजनेस आइडिया जो भी है वो वैलिडेट हो जाता है तो आगे का जो सेशंस है उसमें आपको ज्यादा हेल्प होगी, क्योंकि आगे के सेशन इसी बिजनेस आइडिया को बिल्ड करने में आपको हेल्प करने वाला है. अगर ये आइडिया अभी क्लियर नहीं है तो आगे का सेशन का थोड़ा सा आपको डिफिकल्टी हो सकता है आपके बिजनेस आइडिया के ऊपर काम करने में. तो अभी कोई बता पाएगा, मतलब किसी ने उसके ऊपर काम किया है, या कोई प्रेजेंट करना चाहेगा खुद होकर? आप आपका माइक अनम्यूट कर सकते हैं जब आप बोलना चाहोगे. कोणाला शेअर करायला आवडेल का त्यांची असाइनमेंट, जो गृहपाठ आपण दिला होता, की त्या 7 स्टेप मध्ये आपल्याला कसं करता येईल? कारण आपण तुमच्या उदाहरणामधूनच जाऊया. आपण उदाहरणं घेतली होती आधी. हॅलो सर. हा, बोला. मी शेअर करू इच्छितो आयडिया माझी. अरे वा, छान. बोला ना, तुमचं नाव सांगाल एकदा पहिल्यांदा सगळ्यांना. मनोज सुतार. मनोज सुतार. ओके सर, सुतार सर सांगा. आणि याच्यामध्ये फक्त मला एक सूचना द्यायची आहे. आता आपण ही प्रॅक्टिसच करतोय. मे बी काही गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने असतील तर आमची इनपुट आम्ही तुम्हाला नक्की देत राहू त्याच्यामध्ये. त्यातनं तुम्हाला अजून जास्त क्लॅरिटी येणार आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की आता सुतार सर आहेत, त्यांच्या ह्या बिझनेस आयडिया व्हॅलिडेशन मध्ये तुम्ही पण बाकीच्यांनी तुमचं मत मांडायला हरकत नाहीये, जेणेकरून ते अजून स्ट्रॉंग करता येईल त्यांनाही, आणि तुम्हाला ते अजून चांगल्या प्रकारे कळू शकेल. हा सुतार सर. माझा जो प्रोडक्ट आहे, फूड प्रोडक्ट आहे, ड्राय अंजीर म्हणून. ड्राय अंजीर. ओके. सध्या मार्केटमध्ये जो अवेलेबल आहे बऱ्यापैकी तो बाहेरच्या देशातून आयात केलेला आहे. आणि भारतामध्ये त्याचं उपलब्धता त्या मानाने कमी प्रमाणात आहे. ओके. म्हणजे प्रोसेसिंग कमी प्रमाणात आहे. प्रोसेसिंग. तर आणि ड्राय अंजीरची कॉस्ट पाहिली तशी तर खूप जास्त कॉस्ट आहे त्याची, ड्राय अंजीरची. म्हणून माझ्या मनामध्ये आलं की ड्राय अंजीर आपण जर प्रोसेसिंग केले आणि मार्केटमध्ये त्या ऍक्च्युली बाहेरच्या जी किंमत आहे त्यापेक्षा कमी किमतीला सेल केले, हा माझा विचार आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप रॉ मटेरियल, नंतर तुमचं प्रोसेसिंग एक आहे महत्वाचं त्यामध्ये, ड्राय करण्याची प्रोसेस, त्यानंतर पॅकेजिंग. मी तुम्हाला थोडं थांबवतो सर. मला फक्त जे आपण बिझनेस आयडिया व्हॅलिडेशनची पीपीटी पण जी आपण ग्रुपला शेअर केली होती, आणि त्याच्यामध्ये प्रमाणीकरण प्रक्रिया किंवा ही जी व्हॅलिडेशन प्रोसेस आहे त्या 7 स्टेप मध्ये जर आपण डिस्कस करू शकलो तर मला वाटतं की सगळ्यांना ते जास्त रिलेव्हंट होऊ शकेल. म्हणजे त्या स्टेप्स फार तर मी एकदा इंट्रोड्यूस करून देतो परत. आपण असं म्हटलं होतं की काय गरज आहे सध्या तिथे, त्यानंतर मग काय केलं जाऊ शकतं ती गरज सॉल्व्ह करायला, आणि मग मी काय करू शकतो, आणि मग सध्या मार्केटमध्ये काय उपलब्ध पर्याय आहेत, उपाय आहेत, आणि मग त्यांच्यामध्ये काय कमतरता आहे उपलब्ध गोष्टींमध्ये, आणि मग मी कोणत्या कमतरतेवरती काम करेल, आणि मग तुमच्याकडं ही गोष्ट पुढे घेऊन जायला कोणत्या प्रकारची कौशल्य आहेत. तर आपण ह्या स्टेप्स मधनं जर गेलो तर मला वाटतं की जास्त अजून क्लॅरिटी येईल. ठीक. ओके. तुम्ही ते लिहिलंय का त्या प्रकारे? मी ते फॉर्म मध्ये लिहिलं होतं. हा. ओके. फॉर्म मध्ये ठीक आहे, लिहिलं मी होतं. सांगतो पॉइंट. सांगू शकाल ना? हा, चालेल. ओके. येस. ऍक्च्युली ड्राय अंजीर एक हेल्दी फूड आहे. सध्या
सध्या हेल्थच्या रिलेटेड इश्यूसाठी हेल्दी फूडची गरज आहे. हा. ही एक गरज. आणि दुसरी गरज अशी की ते फिश फूड आहे ते लॉंग लास्टिंग नाही, लवकर खराब होतं. त्यामुळे ते ड्राय करण्याची एक गरज आहे. ह्या 2 गरजा आहेत ड्राय अंजीरच्या मागे. मग ह्यासाठी आपण ड्राईंग करू शकतो ही गरज भागवण्यासाठी. आणि उपलब्ध पर्यायामध्ये ड्राईंगच्या वेगवेगळ्या मेथड आहेत. त्याच्यामध्ये नॅचरली सन ड्राईंग ही एक मेथड आहे, जेणेकरून फूडचे जे कंटेंट आहेत नॅचरली ते जास्त करून नष्ट होत नाहीत सन ड्राईंग मेथडमध्ये. आता सध्या जे उपलब्ध पर्याय आहेत, बरेचसे अंजीर आपल्याला बाहेरच्या देशातूनच येतो आणि त्याची किंमत पण खूप जास्त आहे. आणि तसं पाहिलं भारतामध्ये ड्राय अंजीर करण्याची जी प्रोसेसिंग युनिट आहेत ते पण कमी प्रमाणात कार्यरत आहेत. त्यामुळे ही एक कमतरता आहे. आणि बरेचसे कॉस्ट पण जास्त आहे. जे उपलब्ध आहे अंजीर त्याची कॉस्ट जास्त आहे ड्राय केलेली अंजीरची. मग त्यासाठी आपण ते ड्राय करून विकणे हे आपण करू शकतो, नॅचरली सन ड्राय वगैरे. ओके. अच्छा. नाही, एक तर तुम्ही तो चांगला विचार केलाय मला वाटतंय. फक्त मी थोडं प्रोसेस थोडीशी मला इनपुट द्यायला आवडतील याच्यामध्ये. आता तुम्ही विचार कसा केला ना, तुमचा प्युअर बिझनेसच्या अँगलने विचार केला की तुम्ही तुमचा बिझनेस कसा रन कराल, बरोबर. आता याच्यामध्ये फक्त आम्ही जे आधी म्हणालो होतो ना की म्हणजे रणजित सरांनी आपल्याला पाठीमागच्या सेशनमध्ये पहिल्यांदा सांगितलं की तुमच्याकडे काय उपलब्ध आहे ही एक गोष्ट आहे, पण ग्राहकाला काय पाहिजे ती गरज जर आपण अचूकपणे जर शोधू शकलो आणि मग त्यात उपलब्ध गोष्टींमध्ये काय कमतरता आहेत आणि आपण त्याच्यावरती काम करू शकलो तर आपल्याला मार्केटमध्ये स्वतःची जागा निर्माण करता येईल की आपल्याला खरंच सक्सेस होता येईल. आता बरेचसे बिझनेस बऱ्याचदा फेल होतात ना, कारण त्यांच्याकडे काय उपलब्ध आहे त्याचा ते जास्त विचार करतात. ग्राहकाला काय हवंय तिथपर्यंत जात नाहीत बऱ्याचदा. तर मला काय वाटतं की तुमचं आता तुम्ही जी प्रोसेस सांगितली ना, एक तर तुम्ही ते फॉलो करायचा नक्की प्रयत्न केलाय चांगला, तुम्ही विचारही केलाय. फक्त तुमच्याकडे काय उपलब्ध आहे, तुम्ही कसं कराल, तुम्ही त्या अँगलने विचार केलाय. मला असं सांगायचं की तुमचा जो ग्राहक आहे सगळ्या शेवटी ते विकत घेऊन खाणारा, त्याला तुम्ही मध्यभागी ठेवा, त्याला सेंटरला ठेवा आणि मग तुम्ही डिस्कस करायला किंवा तो विचार करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुमच्या समोर जर ती पीपीटी असेल, म्हणजे हे ऐकताना जर मोबाईलवरती जर तुम्ही पाहू शकलात तर आपण त्या 7 स्टेप, मुद्दामून मी एक उदाहरण पटकन रिपीट करतो जेणेकरून बाकीच्यांना पण ती क्लॅरिटी आणि सुतार सर तुम्हाला. आपण त्या 7 स्टेप म्हणणार आहोत साधारणतः. तर गरजमध्ये जर तुम्ही बघाल तर आपण गरज कशी लिहिली होती की तरुण पिढीला भारतीय पारंपरिक पदार्थ सोप्या, स्वच्छ आणि आरोग्यदायी पद्धतीने मिळताना अडचण येते. आपण त्यावेळेस इडली मिक्स आपण त्याच्यावरती आपण विचार केला होता. मग कोणता पदार्थ बाबा हा मिळत नाही, पारंपरिक आहे, व्यवस्थित स्वच्छ आणि आरोग्यदायी पद्धतीनं, तर तो इडलीवाला होता. मग आपण दुसरी स्टेप जी होती, मग काय केलं जाऊ शकतं याच्यावरती, तर इडली तयार करून विक्री केली जाऊ शकते. पण इथं ग्राहक ठेवलाय आपण, ग्राहकाला ते मिळत नाही, जो सगळ्या शेवटी ते खाणार आहे त्याला ते मिळत नाही गरजमध्ये. मग इकडे काय करता येऊ शकतं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, तर तुम्ही मग रेस्टॉरंट टाकू शकता किंवा मग तयार करून विक्री करू शकता, ही एक गोष्ट आहे. दुसरं आपण असं म्हटलं होतं की इडलीचा रेडी टू पॅक तयार करून पुरवता येईल, तर हे केलं जाऊ शकत होतं. तिसरा जो प्रश्न होता ना की मग मी काय करू शकतो त्याच्यामध्ये त्या ग्राहकाची ती गरज सॉल्व्ह करायला, तर मी इडलीचा रेडी टू कुक पॅक बनवून पुरवू शकतो, तर पुरवायचा आहे. तर मी काय करू शकतो, मी तिथे ते मांडलेलं आहे. मग चौथी स्टेप जी होती ना की सध्या उपलब्ध असलेल्या पर्यायाने उपाय कोणते आहेत ग्राहकाची ती गरज पूर्ण करायला, तर इडलीचं तयार पीठ पण मिळतं किंवा मग रेडी टू कुक पॅक पण उपलब्ध मार्केटमध्ये आहे. तर हे 2 पर्याय साधारणतः उपलब्ध आहेत आता मार्केटमध्ये. 5वी जी स्टेप होती की सध्या उपलब्ध असलेला उपाय आणि पर्याय याच्यामध्ये कमतरता कोणत्या आहेत. ठीक आहे, मार्केटमध्ये ऑलरेडी मी विचार करतो त्या प्रकारचं रेडी टू कुक पॅक आहे किंवा मग तयार इडलीचं पीठही मिळतं, मग त्यात कमतरता कुठं आहेत. तर हे जे 2 पर्याय मी बघितले होते, इडलीचं तयार पीठ, त्याच्यामध्ये काय कमतरता मला दिसल्या त्या आपण त्या पीपीटीत लिहिलेल्या आहेत मुद्देसूद, की स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीने तयार केलेलं नसतं.
म्हणजे अगदी आपण पाहतो की ते फिरत असतं दुकानाच्या बाहेर किंवा मग त्या स्वीट मार्टच्या बाहेर, तर धूळ खूप सारी उडत असते. माहित नाही ते कसं ते हँडल करतात. तसंच भरून देतात. तर ते स्वच्छ नसतं. हं. नंतर ते आरोग्यास हानिकारक पण असतं. पण ज्या प्रकारे ते तयार करतात किंवा बाहेरच ठेवतात, त्यात भेसळही असू शकते. त्यामुळे ते विश्वासात बिलकुल पात्र नाहीये. तर रेडी जे पीठ मिळतं त्यात त्या कमतरता असतील. नंतर दुसरा कोणता पर्याय होता तिथे, तर इडलीचं रेडी टू कुक पॅक. तर किमतीनं जास्त असेल, जर मार्केटमध्ये उपलब्ध असेल तर. किंवा मग बऱ्याचदा सर्वत्र उपलब्ध नसतं. डिलिव्हरी सगळीकडे मिळत नाही, सगळ्या दुकानांमध्ये मिळत नाही. हाही त्याचा एक कमतरता असू शकते. आणि तिसरं म्हणजे जास्त दिवस टिकण्यासाठी केमिकल टाकलेले असतात त्या रेडी टू कुक पॅकमध्ये. त्यामुळे ते हानिकारकही असू शकेल. तर हे 2 उपलब्ध पर्याय आहेत. त्याच्यापैकी ह्या त्यांच्या कमतरता मला जाणवल्या. मग जी 6वी स्टेप होती, तर मी त्यात कोणत्या कमतरता दूर करणार मी माझ्या प्रॉडक्टमध्ये? हं. त्याच्यामध्ये मी 3 गोष्टी लिहिल्या होत्या, की एक तर स्वच्छ आणि योग्य पद्धतीने हाताळणी आणि निर्मिती मी त्याची करेल. दुसरी म्हणजे त्याची किंमत मी कमीत कमी ठेवेल. म्हणजे मार्केटमध्ये जे उपलब्ध आहे त्याच्यापेक्षा मी नक्की कमी किंमत ठेवेल. त्यानंतर ठराविक भागात सर्वत्र उपलब्ध असेल, म्हणजे मी एक मार्केट टार्गेट करेल आणि त्या भागात मग सगळीकडे उपलब्ध असेल, याची मी काळजी घेईल. तर आणि मग सगळ्यात शेवटी काय आहे, तर 7वं तुमच्यामध्ये कोणते कौशल्य आहे? तर खाद्यपदार्थ निर्मिती करायचं माझ्याकडे कौशल्य आहे किंवा मी खाद्यपदार्थ निर्मिती करू शकतो. मला विक्री पण चांगल्या प्रकारे करता येईल. माझं नेटवर्किंग चांगलं आहे. त्यातनं ते विक्री करू शकेल. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघाल ह्या उदाहरणामध्ये, तर आपण गरज ओळखली, की तरुण भारतीय पिढीला पारंपरिक पदार्थ सोप्या, स्वच्छ, आरोग्यदायी पद्धतीने मिळण्यात अडचण आहे. उदाहरणार्थ इडली त्यांना खावीशी वाटते, पण ती मिळत नाही. तर आपण शेवटचा जो खाणारा कन्झ्युमर आहे, कस्टमर आहे, आपण त्याचा विचार केलाय. आणि मग त्याच्या पद्धतीनं मग ही सगळी मांडणी केली आहे. कारण कस्टमरलाच आपल्याला मध्ये फोकस ठेवायला लागेल. कारण सगळ्यात शेवटी तोच मार्केट ड्राईव्ह करतो. त्यानं जर मागितलं तर दुकानदाराला ते ठेवणंच आहे, ते उपलब्ध करून देण्याचं. तर फक्त आपण ह्या अँगलने विचार करू. म्हणजे तुम्ही आता हे जे याचं म्हणताय तुमच्या अंजिराचं, बरोबर? तर मला दिसतंय की मग त्याच्यामध्ये पण स्वच्छता कितपत असेल माहीत नाही. ज्या प्रकारे ते मार्केटमध्ये सर्व्ह पण होतं बऱ्याचदा इन जनरल. तर ते बऱ्याचदा बरणीतच टाकून ठेवलं असतं. फार कमी ब्रँड असतील मला वाटतं इन जनरल दुकानांमध्ये, की जे प्रॉपर पॅक करून पॅकिंग आपल्याला मिळतं. नाहीतर ते बरणीत टाकलेलं असतं, ते हाताने काढून तेच बांधून देतात. है ना? आणि ते महाग पण असतं परत. तर मग तुम्हाला तसं बघायला लागेल की अ, एक हेल्दी फूड आजच्या ग्राहकाला स्वच्छ पद्धतीनं आणि योग्य किमतीमध्ये उपलब्ध करून देणं. असं काहीतरी तुम्हाला एक गरज गरज शोधायला लागेल. म्हणजे तुम्ही स्वच्छ म्हणताय, हेल्दी पण म्हणताय, हां, आणि कमी किमतीत पण म्हणताय आणि इझिली उपलब्ध करून देणं. असं काहीतरी तुम्हाला ते एक शोधायला लागेल. तुमची गरज नक्की कशी डिफाईन करताय आणि मग त्याच्यावरती बाकीच्या 6 स्टेपमधनं आपल्याला जायला लागेल. हम्म. कस्टमरला फोकस ठेवा, कारण सगळ्यात शेवटी तो विकत घेणार आहे. हम्म. बरोबर आहे. याच्यात एक मला एक पॉइंट ऍड करायचे सर. हां, सांगा. मे बी मनोजनी तो मिस केला असेल. तुम्ही म्हणता ना कस्टमरला सेंटरला ठेवून थॉट द्यायला हवा. हो, हो. तर तो थॉट आम्ही दिला होता. कस्टमर आता सध्या कसं आहे, मार्केट आम्ही थोडा सर्वे केला, तर थोडा हायर क्लास वर्ग आहे याच्यासाठी कस्टमर म्हणजे. कारण त्याची जर तुम्ही किंमत जर पाहिली तर 700-800 रुपये किलो आहे ती. आणि त्याचे पॅकेजिंग पण जर पाहिलं तर तुम्हाला मार्केटमध्ये अर्धा किलो आणि 1 किलोचीच पॅकेजिंग भेटेल तुम्हाला. बरोबर. सुट्टे वगैरे असले तर मग त्याच्यामध्ये क्वालिटीचा परत प्रॉब्लेम असतो. सो बरोबर. मग आम्ही असा थॉट दिला होता की आपण आता हे हायर क्लास मार्केट आहे ते थोडं हं, कमी आहे, तर आपल्याला मिडल क्लास मार्केट पण कॅप्चर करायचे. त्यासाठी हं. आपल्याला पॅकेजिंग म्हणजे आपण एक 10 ग्रॅम जसं चॉकलेट येतं तसे बरोबर. पाऊचमध्ये 2 किंवा 3 तुम्ही अंजिराचे हे टाकले, चिप्स टाकले हं. किंवा 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, 250 ग्रॅम असे छोटे-छोटे पॅकेजिंग करून आपल्याला मग तिथं क्वालिटी पण आपल्याला मेंटेन करता येईल. हो. स्वच्छता वगैरे ते पण तुम्ही म्हणता तसं मेंटेन करता येईल आणि आपला जो ग्राहक वर्ग आहे तो पण वाढेल. कारण तुम्ही आता सर दुकानात गेले तर तुम्ही दोनदा तर तीनदा तरी विचार करणार एक 800 रुपयाचं पॅकेट घेण्याऐवजी तुम्ही म्हणसाल ठीक आहे मला 2 दिवसासाठी लागते तर मी एक 100 रुपयाचंच पॅकेट घेईन किंवा 50 रुपयाचंच पॅकेट घेईन. है ना? बरोबर, बरोबर. सो हा एक थॉट दिला होता आम्ही. याच्यात काय जर नाही तुम्हाला चांगलं आहे वाटलं ना. तर तर सजेस्ट करा काही अजून. नाही चांगलं आहे ना. उलटं तुम्ही अशा पद्धतीने विचार करून ते कागदावरती मग तशा पद्धतीने मांडा. म्हणजे की आता हं, काय केलं जाऊ शकतं ते तर आहे. मग मी कसं करू शकतो ना, इथून पुढे तुमचं हे चांगलं तुम्ही मांडणी केली आता. फक्त ती हं, स्पेसिफिक असू द्या पेपरवरती. म्हणजे तुम्ही मग वेगवेगळे पॅकेज साईज पण म्हणताय, वेगळ्या टार्गेट हं, सगळ्यांपर्यंत पोहोचायचंय म्हणताय, जे सोपं आहे.
आणि नक्की हम्म. चांगलं आहे. नक्की लोकांना ते मला वाटतं की आवडू शकेल. अं, आणि याच्यामध्ये तुम्ही लोकांच्या कमतरता पण ओळखल्या ना, की उपलब्ध पर्याय काय आहेत आणि मग कमतरता काय आहेत. मग त्यातल्या कोणत्या कमतरता तुम्ही भरून काढणार तेही तुम्ही आता फक्त मला सांगितलं बोलता बोलता. हम्म. हे मला वाटतं की हे जास्त चांगलं राहील. हे चांगली मांडणी केली तुम्ही ऍडिशनल त्याच्यामध्ये. आणि एक महत्वाची गोष्ट काय असते ह्यात, की आपण आपला प्रॉडक्ट पुश नाही करू शकत मार्केटमध्ये. आपल्याला मार्केटमधनं पुल मिळायला पाहिजे. आता मी एक स्क्रीन शेअर करायचा प्रयत्न केलाय, पण मला वाटतं स्क्रीन दिसत नाहीये माझी. तर आपण आपल्या कोर्समध्ये प्रमोद पानसरे म्हणून एक आपले विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी पण बोलणार आहे. त्यांचं पण एक सेशन आपलं आहे. ते खाकरा तयार करतात. तर त्यांचा फोटो मी स्क्रीनवर दाखवत होतो, पण ती स्क्रीन अजून शेअर झालेली नाहीये. तर त्यांनी खाकऱ्याच्या चिप्स तयार केल्या. तर आता जसं तुम्ही म्हणत होता, की हे जे अंजिराचे स्लाइसेस आहेत किंवा अंजीर आहे ड्राय केलेला, ते फक्त श्रीमंत लोकच का खातात? आपल्याला त्यांना मिडल क्लास लोकांना जर का ते द्यायचं असेल, तर आपल्याला काय इनोव्हेशन करायला लागेल किंवा कसा विचार करायला लागेल? मग आपण त्याचं पावडर करू शकतो का? आपण ते हेल्थ ड्रिंक म्हणून देऊ शकतो का? किंवा आपण आपलं पॅकेटच असं बनवायचं की प्रत्येक पॅकेटावर किंवा एका बॅचच्या एका ह्याला एक रेसिपी दिलेली असेल, की ड्राय अंजीर कसं वापरायचं रेग्युलर रेसिपीमध्ये, किंवा त्याचे एकदम ठळक वैशिष्ट्य दिले असतील. उदाहरणार्थ आता आमचे बरेचसे विद्यार्थी ब्राऊन राईस विकतात, म्हणजे हातसडीचा तांदूळ. तर हातसडीचा तांदूळ विकणारा एक जो नगरचा मुलगा आहे, तो अम, त्याच्या पाकिटावरच लिहून देतो की हातसडीचा तांदळाचा आयुर्वेदमध्ये काय काय रेफरन्स आहेत. तर त्याचे रेफरन्स त्यानं हुडकून काढलेले आहेत. की आयुर्वेदमध्ये हातसडीचा तांदूळ कुठं कुठं रेफर केलेला आहे. तर असे जर का आपण गोष्टी हुडकून काढल्या, तर त्या पण आपल्याला नवीन आयडिया देऊन जातात. त्यामुळं मगाशी जे आपण म्हणत होतो, आत्ता बाजारात काय उपलब्ध आहे आणि आपण त्याच्यामध्ये कुठं बसतोय, ह्या गोष्टीचा आपण नेहमी विचार करत राहायला पाहिजे. बरोबर, बरोबर. ओके. मला बरोबर. वाटतं की आजचं हे डिस्कशन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडेल, कारण बरीचशी क्लॅरिटी पण मिळेल. आणि साहजिक आहे, पहिल्यांदा आपण ती गोष्ट करतो ना, ते अजून जास्त चांगल्या प्रकारे करायला डिस्कशन सगळ्यांचे इनपुट महत्वाचे ठरणार आहेत. यात काही शंका आहेत का मग? अंजीरमध्ये तुम्ही म्हणताय राऊत सर वगैरे, तुम्हाला पटतंय का की मग अजून काय वेगळं सुचतंय का? हम थोड़ा हिंदी में बात करेंगे अभी। हम बार बार मराठी के ऊपर शिफ्ट हो रहे हैं। It is okay. तो सुधा सर, अभी आपको कुछ आपको कैसा लगा? मतलब ये जो इनपुट या डिस्कशन हुआ, आपकी आइडिया आपको क्लियर हो चुकी है, या किस तरह से सोचना है वो भी क्लियर हो चुका है आपको? हाँ, ये आइडिया क्लियर हो चुकी है सर। है ना? तो लेकिन अभी इसका मतलब ये नहीं कि अभी इसको छोड़ना है, आपको 7 स्टेप में लिखना है, लिख के रखो, क्योंकि आखिर इसमें तक और एक चीज मुझे बतानी थी। इन्होंने सर ने कहा कि क्या क्या इस पे अलग अलग तरीके हो सकती है। तो तरीके में अभी हम टेक्नोलॉजी के ऊपर नहीं जाएंगे। जैसे ये कह रहे थे ना कि सन ड्राई कर सकते हैं या फिर हॉट एयर ड्राई कर सकते हैं, वो टेक्नोलॉजी हम बाद में ढूंढेंगे। अभी अलग अलग तरीके मतलब उसको कस्टमर तक लेके जाने के लिए क्या इनोवेशन लगेगा, या फिर प्रोडक्ट में हमें प्रोडक्ट को कैसे सर्व करना है, प्रोडक्ट को कैसे प्रोसेस करना है, या हम आगे डिस्कस करेंगे। अभी हम ये सोचेंगे कि प्रोडक्ट को मार्केट में प्रोडक्ट की ज़रूरत क्या है और वो ज़रूरत पूरी करने के अलग अलग तरीके क्या है। प्रोसेसिंग के अलग अलग तरीके अभी हम बात नहीं करेंगे, वो अगले सेशन में करेंगे। ओके. अजून यांनी सचिन सरांनी जसं सांगितलं की सपोज एखादं प्रॉडक्ट आहे, त्या प्रॉडक्टचे हेल्थ रिलेटेड, म्हणजे आता हेल्थ कॉन्शियस लोक खूप असतात ना, सो हेल्थ रिलेटेड काय त्याचे बेनिफिट आहे ते जर ठळक आपण पॅकेटवरती हे केले, प्रिंट केले, तर त्याचा पण एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. राइट राइट।
अभी मैं आपको स्क्रीन शेयर हो गई तो और एक एग्जांपल बताता हूँ, ताकि क्योंकि ये कंफ्यूजन बहुत बार रहता है कि हम टेक्नोलॉजी चूज करें, हम रॉ मटेरियल चूज करें कि हम कस्टमर की रिक्वायरमेंट चूज करें, और इसमें कई बार गलती हो जाती है क्योंकि हमें रॉ मटेरियल दिखता है या फिर हमें टेक्नोलॉजी कभी बहुत पसंद आ जाती है, तो हम टेक्नोलॉजी के ऊपर फोकस कर देते हैं। तो हमेशा बिजनेस में हमें कस्टमर के ऊपर फोकस करना चाहिए। अभी मेरा स्क्रीन दिख रहा है क्या? हाँ हाँ दिख रहा है। दिख रहा है हाँ ना? सर। तो दिख रहा है। तो ये टेम्पलेट भी हम आपको देंगे। यह हमारा नेक्स्ट सेशन यही होगा, या फिर अभी जो हमने आपको एक मेथोडोलॉजी हमने डिस्कस की थी ना कि कैसे हमें सोचना है, उसी के आगे का ये स्टेप है जिसमें हम हमारी वैल्यू मैप करते हैं, हमारे प्रोडक्ट की वैल्यू। तो वैल्यू और कीमत में फ़र्क होता है। अगर मैं ऐसा एग्जांपल दूं कि मुझे बहुत भूख लगी है और मेरे पास खाने के लिए कुछ भी नहीं है, या फिर हम ऐसा मान के चलते हैं कि हम वैष्णो देवी गए हैं घूमने के लिए और मैं ऊपर पहुंच के एक पार्ले जी का बिस्किट लेता हूँ, और वो आदमी मुझे बोलता है कि ये 5 रुपए का जो बिस्किट है ये यहाँ पे वैष्णो देवी में आपको 50 रुपए में मिलेगा। तो अभी मैं उसको अगर ऐसा बोलूं कि अरे एमआरपी के ऊपर बेचना तो गुनाह है, आप मुझे इसका बिल दे दो, तो शायद वो मुझे 5 रुपए में बेच देगा, बिल देगा, या फिर ज़्यादा करके 90% तो वो कहेगा कि बिल कुछ नहीं मिलेगा, इधर लेना है तो लो, नहीं तो जाओ, किसी को बताना है तो बताओ कि मैंने आपको ये 50 रुपए में बेचा था। लेकिन वहां पे मैं ऊपर चढ़ के गया हूँ, मुझे बहुत भूख लगी है, तो मैं क्या सोचूंगा कि अरे नीचे जाके वापस 5 रुपए का बिस्किट तो नहीं लेके आ सकता, तो अभी इस बिस्किट की वैल्यू 5 रुपए नहीं है, मेरे लिए इसकी वैल्यू 50 रुपीज है। तो वैल्यू अलग होती है और प्राइस अलग होती है। तो अभी हम जो पिक के ऊपर बात कर रहे थे ना कि हम क्या वैल्यू क्रिएट करेंगे मेरे कस्टमर के लिए, तो ये भी देखो थोड़ा सा वैसा ही एग्जांपल है। एक कंपनी है जो कि राइस कुकर बनाती है, उनका नाम है हम्बल राइस। राइस कुकर पता है ना, इलेक्ट्रिक के ऊपर चलने वाला कुकर, हम जो गैस के ऊपर कुकर चलाते हैं वैसे इलेक्ट्रिक के ऊपर। तो उन्होंने भी क्या आइडेंटिफाई किया है नीड, ऊपर राइट हैंड साइड में ऊपर ग्रीन बॉक्स में लिखा है नीड टू लाइव अ हेल्दी लाइफ। जैसे अभी सर बता रहे थे ना कि सबको हेल्दी लाइफ, इम्यूनिटी, इसके बारे में सोचना है, तो लोग सोचते हैं कि साल भर मैं फिग कैसे खा सकता हूँ, तो ड्राई फिग अगर मुझे मिलते हैं और मैं उसको साल भर खाऊंगा तो मुझे हेल्दी फूड मिलेगा। तो उसकी नीड क्या है, एक्चुअली उसका वांट क्या है, वो क्या चाहता है मेरा कस्टमर, उसको क्विक ऑटोमेटेड राइस कुकिंग मशीन चाहिए। उसको हेल्दी राइस तो खाना है, लेकिन हस्बैंड वाइफ दोनों भी बाहर काम करते हैं, तो घर में आने के बाद ऑटोमेटिक राइस कुकर रहेगा, तो कितनी सीटी हो गई, कितना पानी डाला था, ये सब कुछ झमेला नहीं चाहिए। और उसके राइस में, क्योंकि इनका प्रोडक्ट थोड़ा इनोवेटिव है, तो वो स्टार्च कम कर दे। जब हम राइस कुक करते हैं कोई भी, तो उसका पानी आपने ऐसा भी एक तरीका देखा होगा कि राइस कुक करते वक्त पानी निकाल देते हैं, वरचं पाणी आपण फेकून देतो। तो जब हम पानी निकाल देते हैं राइस कुक करते वक्त, राइस का कुकिंग वाटर, बॉइलिंग वाटर, तब उसका स्टार्च कम हो जाता है। तो डायबिटीज जो पेशेंट है उनको स्टार्च कम रहेगा तो इंसुलिन कम लेना पड़ता है। तो उसको ऑटोमेटिक राइस कुकर भी चाहिए और उसका स्टार्च कम चाहिए। क्यों उसको ऐसा चाहिए, उसको डर क्या लगता है कि हेल्थ प्रॉब्लम, डायबिटीज या फिर बीपी का मुझे आ सकता है, वो उसको डर लग रहा है, उसके दिल में कहीं पे ये डर बैठा हुआ है, तो उसके ऊपर अब मेरा प्रोडक्ट एड्रेस कर रहा है। और ये डर अगर हम निकाल देंगे तो उसकी ज़रूरत क्या हमें समझ में आएगी कि उसको हेल्दी और लॉन्ग लाइफ तक जीना है। तो ये सब कुछ अगर मैं सोचता हूँ तो फिर मेरा प्रोडक्ट ये 3 ज़रूरतें पूरी करता है क्या, या फिर ये 3 चीज़ें पूरी करता है क्या, उसकी ज़रूरत, उसकी नीड, मतलब उसका जो भी इमीडिएट नीड है वो, उसकी लॉन्ग टर्म जो नीड है वो, और उसका डर जो कि मैं निकाल सकता हूँ। तो फिर हमें कुछ ना कुछ
इनोवेटिव या फिर इस तरह से हम सोचना चालू करते हैं। नहीं तो हम क्या करते हैं, हम सिर्फ पुश करते रहते हैं कि मुझे ड्राइड फिग बेचना है। तो हम ये नहीं सोचते कि पहले जो बेच रहा है वो क्या कर रहा है, वो कैसे मार्केट में जा रहा है, वो कैसे लोगों को बता रहा है कि मेरा फिग खरीदो। स्टार बाजार में बेच रहा है कि किराना दुकान में बेच रहा है, इसके ऊपर लोग सोचना चालू करते हैं। तो स्टार बाजार का ग्राहक अलग है, किराना स्टोर का ग्राहक अलग है, तो दोनों अलग अलग ग्राहक कैसे वो लोग टारगेट कर रहे हैं, ऐसे हम भी सोचना चालू करते हैं। तो वो हमें हमारे प्रोडक्ट के ऊपर सोचना है। मेरे ख्याल से और एक उदाहरण किसी का ले सकते हैं, तो इसमें से और भी चीजें हमें समझ में आएगी। और कौन बता सकता है? अजून कोणाला सांगायला आवडेल? कोई एक पार्टिसिपेंट है जिनको महुआ का फ्लावर प्रोसेस करना है, वो बता सकते हैं का महुआ फ्लावर के ऊपर कोई काम कर रहा है? तर ते तुम्ही जे 7 पर्याय सांगितले त्याच्यात मी प्रत्येक पर्याय शोधलेला आहे सर. मी जे शेवग्याचं जे बनवलेले आहे ते तुम्हाला आवाज कट झाला मला वाटतं परत. हॅलो. हा बोला. आवाज थोडंसं येते सर. तर मला काय म्हणायचं सर, तुम्ही सांगितलेले चांगले आहेत आणि त्याच्यातच मी थोडंसं हे केलेलं आहे सर. हॅलो. हा बोला येतोय आवाज, बोलत राहा. मी काय केले तर ती जी पावडर जी आहे तर ती पावडर ग्राहकाला कसं द्यायचं हे मी ठरवलंय सर, की ग्राहकाला छोट्या पॅक पासून ते मोठ्या पॅक पर्यंत लागतं आणि ग्राहकाला आवडतं काय नेमकं हे माझ्या लक्षात आलं. तर मी त्याच्यामध्ये ते जे ज्यूस आहे त्याचे जे वेगवेगळे काही प्रकार आहेत त्याचे बनवायचे, म्हणजे कसं बनवायचं, काय करायचं त्याच्यासाठी ते ड्राय करून मी त्याचं पण हे केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्राहकाला सर प्रत्येक पदार्थ वेगवेगळा हवा असतो घरामध्ये, म्हणून त्याच्यावर मी बरेच काही असं वेगवेगळे म्हणजे लोणचं जे आहे शेवग्याचं तर ते वर्षभर टिकतं सर. म्हणजे एकदा वर्षभर टिकतं. परत भाकरवडी आहे, म्हणजे वेगवेगळा मेनू खायला आवडतो सर ग्राहकाला. जेव्हा मी भाज्या देत होते तेव्हा ग्राहक एकच असा प्रकार नाही खात, त्यांच्या आवडीनिवडीनुसार चालतं सगळं काही. परत मी त्याच्यात जे खाकऱ्याचं आहे, म्हणजे खाकरा सुद्धा जे मोठा वर्ग आहे त्यांना खाकरा हा प्रत्येक घरात चालतो सर. आणि हे मी लक्षात आणलं की म्हणून हा मला बिझनेस खूप चांगला वाटतोय, की कारण आज काळात म्हणजे कुठली गरज आहे. आणि दुसरी गोष्ट मी ऑर्गॅनिकवर जास्त भर देते सर. जे मी प्रोडक्ट बनवते पूर्ण स्वतः प्रॅक्टिकली 1 एकर शेवगा मी केलेला आहे शेतामध्ये आणि स्वतः मी त्याचं पॅकिंग, स्वच्छता त्याची कशी ठेवायची, काय करायचं, कारण स्वतः सगळं काही करणार आहे. त्याच्यामुळे मला याच्यावर पूर्ण असं लक्ष केंद्रित केलेलं मी याच्यावर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात मला कसं पुढे जायचं, याच्यात मी कशी हे करेल आणि दुसरी गोष्ट माझं प्रोडक्ट दिल्यानंतर त्याचे काय काय फायदे आहेत हे ग्राहकाला मला नीट म्हणजे हेल्दी असल्यामुळं त्याच्यात प्रोटीन, व्हिटॅमिन, कॅल्शियम आणि दुसरी गोष्ट आज हे प्रत्येकाला लागतं आणि माझा जो प्रोडक्ट आहे लहान माणसापासून, लहान मुलापासून जे प्रौढ आहेत त्यांना सुद्धा तो ज्यूस म्हणा, भाकरवडी म्हणा, प्रत्येक याच्यातून हे सगळे व्हिटॅमिन मिळणारे आहेत. त्याच्यामुळं सर कसं म्हणजे माझं जे आहे ते याच्यात मला काय सुधारणा करायला पाहिजे? हॅलो. हॅलो. हा गणेश सर, मला थोडक्यात सांगता का त्यांनी काय प्रोडक्ट आहे, कारण आवाज कट होता त्यामुळे मला कळालं नाही. त्यांनी असा विचार केलाय की वेगवेगळे छोटे छोटे हे कसं पॅकेजिंग कसं करायचं, म्हणजे जे शेवग्याची पानं आहेत तर त्याची ग्राहकांना छोट्या छोट्या पॅकेटमध्ये किंवा आकर्षक पॅकेटमध्ये कसं करता येईल हे त्यांना समजले. तर मॅडम तुमचा प्रश्न काय होता नेमका, तो आम्हाला नाही समजला. म्हणजे आता मी छोटे पॅकेट बनवले सर. आता मला तो पावडर फॉर्म मध्ये करायचा सर, ड्राय करून. म्हणजे मी काल ओलं पावडर म्हणजे ओले हे करून हे केलेले,
पण ग्राहकाला मला म्हणजे ते त्यांना 1 चमचाभर हे घ्या, ते घ्या. मला पूर्ण एकदाच सगळं झालं पाहिजे त्यांचं. जे मी प्रोसिजर सांगितलेली होती, की मला म्हणजे 1 चमचा साखर लागतं, लिंबू 1 लागतं, लवंग 1 लागतं. असं मी ते ज्यूस बनवण्यासाठी ती प्रक्रिया मला जास्त काळ टिकल असं मला वाटतं. नाही, आपण त्याच्यावर पुढं बोलूयात. आपण जेव्हा प्रॉडक्ट रेसिपीवर येऊ ना, तेव्हा आपण त्याच्यावर बोलू. पण आता आपल्याला असा विचार करायचा आहे की खरंच छोट्या पॅकेटमध्ये गरज आहे का, आणि ती आपण कशी ठरवली. म्हणजे आपण एक 10 जणांशी बोललो का, आपण एक 20 जणांशी बोललो का, की छोट्या पॅकेटमध्ये नक्की गरज कशी आहे. आता उदाहरणार्थ टाटा संपन्न नावाचा एक मसाला असतो बघा. टाटा संपन्न नाम का एक मसाला आता है, पता है ना सबको, सबने सुना होगा उसका ऐड भी। वो जो फेमस शेफ है संजय कपूर, वो करता है उसका ऐड। तो टाटा संपन्न मसाला क्या है कि बड़े पैकेट में छोटे छोटे पैकेट्स, बड़े मसाले के पैकेट में छोटे छोटे पैकेट, क्योंकि हम मसाला खोल के जब रख देते हैं तब उसकी जो खुशबू है, उसका जो स्वाद है, वो खुला छोड़ने के वजह से कम हो जाता है। तो ये जो ज़रूरत है ये टाटा संपन्न ने ढूंढ के निकाली कि ये एक बहुत ज़्यादा ज़रूरत है कि हर कोई मसाला डब्बा में, हवा बंद डब्बा में भर के नहीं रखता है घर में जाने के बाद, वो पैकेट खोल के वैसे ही छोड़ देते हैं। तो उन्होंने क्या किया, उसके अंदर बड़े पैकेट के अंदर छोटे छोटे सैचेट करके वो मसाला भर दिया है। मतलब एक सब्जी के लिए 1 सैचेट। मुझे एक बार सब्जी करनी है तो मैं एक ही सैचेट खोलूंगा, छोटा पैकेट खोलूंगा और मैं उसमें सर्व करूंगा, या फिर उतना ही 1 टेबल स्पून स्पाइस मैं यूज करूंगा, पूरा पैकेट नहीं खोलूंगा। तो लोगों की ये जरूरत थी, वो टाटा संपन्न ने खोज के निकाली और वैसे प्रोडक्ट उसने बनाया। अभी टाटा संपन्न ऐसा तुरंत कर सकता है क्योंकि उन्होंने एक तो अलग तरीके से सोचा और वैसा मशीन भी उन्होंने तुरंत खरीद लिया। अभी हम उनका आइडिया वैसे ही कॉपी करेंगे तो हमें उसमें धोखा क्या है कि वो मशीन जो है, जितना छोटा पैकेट रहेगा उतना मशीन महंगा रहता है कभी भी। मतलब मुझे 5 किलो का पैकेट बनाना है तो मशीन सस्ता रहता है, और मैं 5 ग्राम का पैकेट बनाऊंगा तो मशीन महंगा हो जाता है। पैकेजिंग इंडस्ट्री का ये रूल ही है, जितना छोटा हमें पैकेट बनाना पड़ेगा उतना महंगा मशीन खरीदना पड़ेगा। फॉर एग्जाम्पल 5 किलो का पैकेट बनाने का मशीन अगर 1 लाख रुपए का है तो 5 ग्राम का पैकेट बनाने का मशीन 25 लाख रुपए का भी हो सकता है, क्योंकि वो मशीन उतना ज़्यादा उसके ऊपर उन लोगों को काम करना पड़ता है कि वो हर पैकेट एक जैसे हो, हर पैकेट प्रॉपरली सील हो, जल्दी हो, क्योंकि हमें दिन भर में शायद 1 लाख पैकेट भी बनाने पड़ सकते हैं, क्योंकि 5 ग्राम का ही एक पैकेट रहेगा। तो 1 लाख पैकेट बनाएंगे तो कभी वो 50 किलो का प्रोसेसिंग होगा, तो इसलिए मशीन महंगा हो जाता है। अगर हमने ठीक से कस्टमर के बारे में नाही सोचा, आपण कस्टमरचा पूर्ण विचार नाही केला, आपण त्याची गरज नीट ओळखून नाही घेतली की अरे तुला नक्की हवंय का छोट्या पॅकेटमध्ये, आणि किती दिवसातनं तू वापरशील मग माझं एक पॅकेट, आणि मग ते पॅकेटला तू किती पैसे द्यायला तयार आहेस जर का असं केलं तर, जर का आपण त्याची जर का गरज नीट नाही ओळखून घेतली तर मग आपल्याला ते मशीन खरेदी करायला आपली हिंमत होणार नाही, किंवा आपण पुढच्या माणसाला सांगू शकणार नाही की अरे मला एवढ्या पैशाची गरज आहे कारण माझा बघ बिझनेस इतका चांगला है, मैं इतना त्याचा अभ्यास केला है। तो इसलिए हमें मार्केट का, कस्टमर का बहुत सोचना पड़ता है। फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री में तो ज़्यादा सोचना पड़ता है क्योंकि खाने की चीज़ कोई भी बिना भरोसे के नहीं लेगा। तो वो प्रोसेस अगर हम फॉलो करेंगे तो हम उसको ठीक से सोच सकते हैं, नहीं तो हमें ऐसे लगता है कि मेरी आइडिया इतनी अच्छी है तो मुझे जल्दी से जल्दी बिजनेस करना पड़ेगा, नहीं तो कोई और चोरी कर लेगा, इसलिए हम कुछ गड़बड़ी में गलती करके बैठ। तो वो प्रोसेस से जाना पड़ेगा। वो प्रोसेस जैसे सचिन सर बता रहे थे ना, वो 7 जो बॉक्सेस है वो 7 हमें पहले भरने पड़ेंगे, उसको थोड़ा सा और सोचना पड़ेगा कि इसमें क्या लिखूं, इसमें ऐसा ही क्यों लिखूं, ह्याच्यामध्ये हे बरोबर आहे का, मी जे लिहितोय ते, किंवा मी जे लिहिते ते, मी जे विचार करते ते बरोबर आहे का, ह्याचा विचार आपण
करायला पाहिजे. तुमची आयडिया खूप चांगली आहे. आयडिया खराब आहे असं आपण म्हणतच नाहीये. छोट्या पॅकेटमध्ये खरंच खूप गरज आहे सगळ्या प्रकारच्या ड्राय पावडरची. जसे मसाल्याचे छोटे पॅकेट असतात तसे असले पाहिजेत. पण त्याची गरज नक्की किती आहे आणि कशी आहे ते आपल्याला ओळखायचं आहे आता. हा सर. हॅलो हॅलो सर. हा बोला ना. हा सर. छोट्या पॅकेट सर तुम्ही म्हणले ते मला आवडले सर. पण आता मी नवीन हे प्रोडक्ट तयार करते आणि जेव्हा मी ग्राहकासमोर जेव्हा मोठं पाकिट घेऊन गेले सर, पण ग्राहकांना जोपर्यंत आपण आपली चव त्या ग्राहकांना देत नाही तोपर्यंत तो मोठं पाकिट आपल्यापासून घेणारच नाही याची मला गॅरंटी आलेली सर. कारण मी जेव्हा त्यांच्याकडे 50 ग्रॅमचं अर्धा किलोचं पॅकेट घेऊन गेले आणि माझं योगा क्लासला जिमला बऱ्याच ठिकाणी मी सर्वे केला सर आणि प्रत्येक डोर टू डोर जात नाही ते बरोबर आहे. ते बरोबर आहे. पण आपल्याला सॅम्पल साठी छोटे पॅकेट करायचं असेल तर आपल्याला वेगळा विचार करायला पाहिजे. आपल्याला विक्रीसाठी छोटे पॅकेट करायचे असतील तर आपल्याला वेगळा विचार करायला लागेल. सॅम्पल साठी करायचं असेल तर आपण ते मार्केटिंग मध्ये बोलणार आहोत की मार्केटिंग मध्ये कसं करायचं. पण प्रत्येक ग्राहकाला 5-5 ग्रॅमचंच पाकिट द्यायचं असेल तर आपल्याला कम्प्लिटली वेगळं मशीन लागेल. मग ते खरंच तसं लागणार आहे का हे बघण्यासाठी आपल्याला ही मेथड वापरून बघायची आहे. आपल्याला लगेच पुढं उडी मारायची नाहीये की हे करूयाच असं ठरवायचं नाहीये. कारण काय होतं आपली आयडिया आपल्याला खूप मनापासून पटलेली असते. म्हणून मग आपल्याला असं वाटतं की ही सगळ्यांनाच पटलेली आयडिया आहे आणि तिथं मग आपल्याकडनं चूक होते किंवा चूक होण्याची शक्यता खूप असते. तर तसं होऊ नये म्हणून आपल्याला ही पद्धत वापरायची आहे. ही पद्धत वापरायला शिकायचंय. म्हणजे ग्राहकाला एक्झॅक्टली काय पाहिजे ते कसं पाहिजे हे ओळखण्यासाठीची ही पद्धत वापरायला आपल्याला शिकायचंय. त्यासाठीची ती पद्धत आहे. बरोबर. माया मॅडम आता तुम्ही पहिल्यांदापासून त्याच्यात थोडंसं काम करताय म्हणून थोडंसं कसं आहे की जरा आपण जंप मारल्यासारखं होतं डायरेक्ट प्रॉडक्ट वरती डिस्कस करायला गेल्यासारखं. पण उलट एक गोष्ट चांगली आहे की आपण थोडं अलीकडे येऊन याच्या पण विषयी डिटेल जर विचार केला सरांनी सांगितल्याप्रमाणे तर मार्केटची एक्झॅक्टली गरज नस आपल्याला कळेल आणि तसं मग आपण सिस्टमॅटिकली अजून पुढे जाऊ शकू. बरोबर. तर ह्या स्टेप्स मध्ये विचार करताना काही अडचण असेल तर आपण बोलूया. बहुतेक माझ्याकडेच तुमची मेंटरशिप असेल तर आपण स्टेप बाय स्टेप तिथं काय लिहायचं किंवा काय विचार करायचा आपण बोलू शकतो. मी तुम्हाला मदत करेल. इव्हन बाकी सर्वांना आम्ही मदत करू जेणेकरून विचारांमध्ये आता ती क्लॅरिटी येईल. ओके सर. आणि आपण पुढे मग ह्या सगळ्या गोष्टी करणारच आहोत. मला वाटतं की पुढच्या तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करायला सुरुवात केली आहे. इकडनं आपण मग एक एक स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. ओके सर. येस. पण छान तुम्ही चांगला विचार केला आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही करताय. हा बरोबर. म्हणजे नुसतं माझ्याकडे हे आहे म्हणून हे मला वाढवायचंय असं विचार न करता तुम्ही हा पण विचार करताय की ते कुठल्या ग्राहकांना द्यायचंय आणि त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल. हे खूप चांगलं आहे. असा विचार करणं खूप गरजेचं असतं. तसे सर माझ्याकडे भरपूर आहे आणि मी तेच देईल असं मला हे बऱ्याच काही गोष्टीत मला मी जेव्हा भाज्या देत होती ना ग्राहकाला तेव्हा मला त्यांची मेंटॅलिटी कळाली की ग्राहकाला नेमकं हवंय काय. कारण त्यांना कुठले प्रोडक्ट हवे आहेत त्यांना कसं काय म्हणजे कुठली गोष्ट द्यावी लागते आणि ग्राहकांना जेव्हा आपलं नवीन प्रोडक्ट घेऊन जातो तेव्हा त्यांना चव मात्र जोपर्यंत त्यांना आपली चव कळणार नाही तोपर्यंत आपण किती जरी सांगितलं की माझ्यात हे आहे प्रोटीन आहे कॅल्शियम आहे हे हेल्दी आहे तरी पण ग्राहकाला त्याच्यावर विश्वास नाहीये सर. कारण मी स्वतः डोर टू डोर जाऊन म्हणजे सगळ्यांचा विचार केलेला लक्षात आलेली सगळ्यांचं माझ्या. व्हेरी गुड व्हेरी गुड. चांगलंय. म्हणजे तुम्ही बरंचसं पुढे गेलाय तुमच्या प्रोडक्ट मध्ये. तर आता आपण त्या प्रोडक्टला मार्केटिंग कसं करायचं ते आपण बोलूच. फक्त आपण सचिन सर म्हटले तसं एक पायरी मागं जाऊन एकदा हे पण बघून घेऊ की ग्राहकाची गरज नक्की कशी आहे आणि तो कुठं अडतोय. म्हणजे खरंच त्याला कोणी जाऊन विचारत नाहीये म्हणून अडतोय का त्याला म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. शेवग्याची पानाची पावडर विकणारा आमचा एक विद्यार्थी आहे आणि त्यानं अशा छोट्या पॅकेटमध्ये ते विकायला सुरुवात केली होती
किंवा आधी मोठ्या पॅकेटमध्ये केलं आणि नंतर मग छोट्या पॅकेटमध्ये केलं. पण त्याला असं लक्षात आलं की पहिले 3-4 दिवसचा उत्साह संपला. कुठंतरी लोक ऐकतात ना की हे खूप हेल्दी आहे, हे खाल्लं पाहिजे, आणि मग तो उत्साह संपला की मग ते शेवग्याची पानाची पावडर खायचं ते लोक बंद करून टाकायचे. त्यामुळं हा त्यांना परत पुढच्या महिन्यात जेव्हा कॉल करायचा की पुढचं पाकिट पाठवून देऊ का, किंवा तुमचं काय अनुभव आहे, तर ते त्याला काय सांगायचे. आता कोणालाही असं सांगायला आवडत नाही की अरे माझा उत्साह संपला, मी 2-3 दिवसच घेतलं, मग नंतर मी घेतलंच नाही. आता जसं आपल्याला कोणीतरी सांगतं की रोज व्यायाम केला पाहिजे, म्हणून मी सकाळी उठून सूर्यनमस्कार घालायला सुरुवात करतो. 3 दिवसांनी सूर्यनमस्कार घालायचा माझा उत्साह संपून जातो. मग ते गुरुजी मला परत पुढच्या महिन्यात फोन करतात, अरे कसं वाटतंय, चांगलंय का. आता गुरुजींना कसं काय म्हणायचं बाबा की मी तर आता सूर्यनमस्कार करत नाही. मग मी काय सांगतो की अरे नाही नाही गुरुजी, काय झालं ना, माझं जरा पोटच दुखायला लागलं, मग मी 4 दिवस जरा बाहेरच गेलो होतो, मग आता मी कालपासून परत करतोय, पण आता मी नक्की पूर्ण महिनाभर करणार आहे. तर त्याला पण तीच अडचण यायची. त्याला ते ग्राहक काय सांगायचे की नाही अजून संपलेलं नाहीये, पण 2 दिवसात नक्की संपेल, थोडंसं राहिलंय. ते काय ना, आम्ही जरा गावाला गेलो होतो ना, त्यामुळे मध्ये खाल्लंच नाही. ते काय ना, जरा मध्ये पित्त झालं होतं ना, म्हणून ते पॅकेट अजून शिल्लक राहिले. मग असं 2-3 वेळा झाल्यावर त्याला लक्षात आलं की असं काय होतंय. मग त्याला समजलं की त्या छोट्या पाकिटांचा पण उपयोग नाही, आपण ग्राहकाला कसं खायचं, म्हणजे चपाती बरोबर मिक्स करून खावा, तुम्ही रोज भाजीमध्ये एक पाकिट फोडून टाका, असं शिकवण्याची गरज आहे. मग त्यानं पूर्ण नवीन विचार केला त्याच्या प्रोडक्टचा. मग तो प्रत्येक पाकिटाबरोबर एक छोटासा कागद द्यायचा की चपातीमध्ये हे टाकल्यानंतर ते कसं मळायचं, पीठ मळताना ही पावडर टाकून, फोडणी घालतानाच ही पावडर कशी टाकायची, असा त्यानं विचार केला. आणि मग त्याची पावडर थोडी जास्त खपायला लागली. मग नंतर त्यानं त्याचा चहा बनवला, म्हणजे चहाच्या पाकिटाबरोबर तो द्यायला लागला. असं वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सुचतात. त्यामुळं आपण नेहमी ग्राहकाला पहिलं प्राधान्य द्यायचं. हा सर. आणि तुम्ही ते काम करायचं सुरुवात केलेली आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट मध्ये पुढं पण गेलाय, तुम्ही ते करून ग्राहकापर्यंत पोहोचलाय. आता आपण अजून चांगलं कसं करता येईल असा पण विचार करू त्याच्यात. तेच चालू आहे. आणि मला एक बरोबर सांगायचं होतं सर, जेव्हा मी ग्राहकासमोर गेले सर, म्हणजे जेव्हा माझे प्रोडक्ट नेले, आता ग्राहकाला सर सगळं कसं, आता जेव्हा मी भाज्या पॅकिंग करून देत होते, पण ग्राहकाला ज्या लेडीज आहेत त्यांना ऑलरेडी सगळं तयार हवंय सर. भाज्या त्यांना चिरून कापून सुद्धा हव्यात. तसंच त्यांना हे जे ज्यूस आहे त्याच्यात त्यांना ते किचकटपणा नकोय सर, त्यांना की हे इतकं टाका तितकं टाका. जसं मँगो ज्यूस आहे, त्यांना कसं एका ग्लासला प्रमाण किती लागतं हे हवंय. म्हणून मला हे लक्षात आलंय की की हे सगळं रेडी हवंय ग्राहकाला. बरोबर. नाही, व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही मार्केट सर्वे करून त्याच्यात पोहोचलेला आहात. आपण आता फक्त ते जे 7 स्टेप आहेत त्याच्यामध्ये हे पण हुडकायचा प्रयत्न आपण करूया की आपल्यासारखं अजून कोण देतंय आणि आपण किती जास्त देऊ शकतो. आपण ह्या 2 गोष्टी पण करून बघूया. बरोबर. म्हणजे मग आपल्याला थोडंसं त्याच्या प्रोसेसिंग मध्ये, त्याच्या मार्केटिंग मध्ये अजून विचार करता येईल. हा सर. आणि जेव्हा ग्राहकासमोर सर मी एकदम कसं माझं फॅमिली सारखं नातं असतं, जेव्हा मी किचन पर्यंत आतापर्यंत प्रत्येकानं म्हणजे मार्केटिंग केली सर, पण माझा असा त्यांच्यासोबत मला भरपूर चांगला असतो. आता माझे 300-400 ग्राहक आहेत सर, आणि त्यांना मी प्रत्येकाला सुरुवातीला छोटे पॅकेट माझ्यातर्फे दिलेले आहे, कारण मी त्यांचे पैसे घेतलेले नाही. कारण त्यांना मला माझी चव दाखवायची होती. एकतर मला माझा खर्च नको होऊ द्यायचा होता, आणि त्यांना चव पण द्यायची. म्हणून मी स्वतः प्रत्येकाच्या घरात जाऊन जे मी रेसिपी त्यांना सांगितली, तरी पण मग त्यांच्या लक्षात आलंय की त्यांना रेडी हवंय. ते भरपूर लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत घेणार. आणि माझे असे ग्राहक असे पक्के आहेत की त्यांनी आज जर दिली तर उद्या घेणार नाहीत, असं काही नाही. कारण त्यांना मी भाज्या सर्व जागेवर देत असल्यामुळे त्यांचे माझ्या प्रोडक्टवर त्यांना एक विश्वास सुद्धा ग्राहकासोबत संपादन करणं हे पण सर खूप महत्वाचं आहे. व्हेरी गुड. नाही, मग आपण आता ह्याच्यावरच काम करूया. म्हणजे त्यांना ते कसं खायचं आणि ते रेडीमेड फॉर्म मध्ये कसं मिळेल, रेडी टू ईट फॉर्म मध्ये कसं मिळेल, त्याच्यावर आपण अजून जास्त काम करू आता या कोर्स मध्ये. ओके सर. छान.
म्हणजे मी पण तुम्हाला सेपरेट फोन करून तुमच्याशी बोलेन, जसं सचिन सर बोलतायत ना तसं. हा सर चालेल. हा ओके. अजून कोणाला शेअर करायचंय? आपण चर्चा केली की आपल्याला मार्ग काही ना काही सापडतो, म्हणून चर्चा करणं गरजेचं आहे. अजून कोण सांगू शकेल? नमस्कार सर, मी सपना बोलतीये. हॅलो. बोला ना. सर हे सगळे वेगवेगळ्या अनुभवाचे सगळा ग्रुप आहे आपला. माझं मी विचार करतेय की मी वनउपज आधारित उद्योग करावा आणि त्याच्यामध्ये मी जो मोहा फ्लावर आहे तो निवडलेला आहे. जो जंगलात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्याच्यावर म्हणजे आदिवासी समाजाची बऱ्यापैकी उपजीविका सुद्धा अवलंबून आहे. आणि त्याचं अजूनपर्यंत कोणतंही म्हणजे क्वालिटी किंवा बाहेर असं चांगलं लॉन्च होईल असं कोणतं प्रोडक्ट बनलेलं नाहीये अजूनपर्यंत तरी. म्हणजे आहे थोडी मी जो पण मी थोडासा अभ्यास केलाय त्याच्यामध्ये समजा मोहा मनुका आहे किंवा मोहा लाडू आहेत, मोहा जाम आहे, चिंच आपल्या मोहाचं हे आहे, शरबत आहे, हे सगळे केलेत. पण एक असा पदार्थ जो सगळ्यांना आवडेल, त्याचे सगळे मोहाचे जे पोषक तत्व आहेत ते सगळ्या लोकांना मिळतील आणि ते लोकांना आवडासारखं, म्हणजे जसं फास्ट फूड कसं असतं त्याच्यासारखं काही असू शकतं का, किंवा मेलोडी सारखं काही असू शकतं का, असं मी माझ्या डोक्यात विचार करतेय. आणि या संदर्भातलं मी तो पदार्थ निवडून मला पुढे जायचं. या सगळ्या प्रक्रियेत कसं पुढे जाता येईल हे कृपया सांगू शकता का? म्हणजे मी थोडंसं फक्त हिंदीत बोलत राहीन, कारण मग सगळ्या पार्टिसिपेंटला समजेल असं. तो महुआ जो है ये सच में बहुत ही जरूरी है इसके ऊपर काम करना, क्योंकि ऑलमोस्ट 90% तो वेस्ट हो जाता है. वेस्ट इन द सेंस उतना अच्छा वैल्यू एडिशन नहीं होता है महुआ में. उसका सिर्फ लिकर बनता है और वो लिकर बहुत अच्छा वैल्यू एडिशन नहीं है, क्योंकि फाइनल जो प्रोड्यूसर है उसको ज्यादा पैसे नहीं मिलते और हमें उसके और भी कई सारे बेनिफिट हमें उसमें से लेने चाहिए. तो अभी इस स्टेज पे वापस एक बार हम उसके प्रोडक्ट और उसकी टेक्नोलॉजी डिस्कस नहीं करेंगे, क्योंकि अभी हम आइडिएशन जरूरत क्या है और वो जरूरत हम कैसे पूरी कर सकते हैं. और जैसे आपने कहा कि हमारे जैसे और भी लोग उसके ऊपर सोच रहे हैं. किसी ने लड्डू बनाया, किसी ने महुआ का हलवा बनाया, किसी ने उसका सॉस बनाया, तो हर कोई उसके बारे में सोच रहा है. तो अभी हम ऐसा सोचेंगे कि जरूरत हमें पता चल चुकी है कि एक तरफ उसका प्रोसेसिंग होना जरूरी है और दूसरे तरफ कस्टमर को हेल्दी प्रोडक्ट चाहिए जो कि महुआ है. महुआ के हेल्थ बेनिफिट कई सारे हैं. तो अभी हम ये सोचेंगे कि जो हमारा मेरे ख्याल से 5th नंबर का जो टेबल है या फिर डब्बा है, बॉक्स है, उसमें हमने ये कहा है कि ये जरूरत पूरी करने के लिए लोग क्या कर रहे हैं और मैं क्या कर सकता हूँ. तो महुआ में मुझे हमेशा ऐसा लगता है कि ठीक तरीके से कम्युनिकेट नहीं होता है. एक मतलब हम 2-3 लोगों के साथ काम कर चुके हैं महुआ प्रोसेसिंग में. एक तो छत्तीसगढ़ में और दूसरा गढ़चिरौली के एक महिला बचत गट के साथ हमने उनको यहाँ पे बुला के उनको ट्रेनिंग दिया था और वो लोग महुआ के फ्लावर लेके आए थे यहाँ पे और फिर हमने उनके साथ बैठ के कुछ उसके इनोवेटिव रेसिपी बनाई. तो उसकी इनोवेटिव रेसिपी तो आ रही है, लेकिन उसमें महुआ में मुझे जो दिक्कत समझ में आई है उसमें ये है कि जो शहर का ग्राहक है हमारा, उसको कंसिस्टेंटली ये कम्युनिकेट नहीं होता है. किसी एक एग्जीबिशन में, किसी एक प्लेटफॉर्म के ऊपर उसको पता चल जाता है कि अरे ये महुआ है और इसके प्रोडक्ट है, क्योंकि हम एग्जीबिशन में जाके वो महिला बचत गट को लेके जाके कोई एक एनजीओ या फिर कोई एक गवर्नमेंट एजेंसी ये करती है. लेकिन अभी वो महिला बचत गट इतना इक्विप नहीं है या फिर इतना वो ताकतवान नहीं है कि वो हर बार पूना में, नागपुर में उनके प्रोडक्ट कंसिस्टेंटली बेच सके, भेज सके. तो कम्युनिकेशन में गैप आ जाता है. एक एग्जीबिशन अटेंड किया,
अगले एग्जीबिशन तक कुछ नहीं किया, वापस गए, सारे लोग अपने अपने काम में लग गए, कोई धान लगा रहा है, कोई तेंदुपत्ता लाने के लिए गया। हम जो है वो जो एनजीओ था, हम मतलब वो जो एनजीओ था उसको भी कोई नया प्रोजेक्ट मिल गया तो उसने वो काम करना चालू कर दिया। तो अभी एज ए एंटरप्रेन्योर मुझे ये गैप बिल्कुल ठीक से नजर आ रही है कि कोई एनजीओ ने चालू किया, किसी महिला बचत गट ने चालू किया, दोनों ने भी छोड़ दिया क्योंकि दोनों की भी एक प्रायोरिटी है। लेकिन अभी मेरी एंटरप्रेन्योर की यही प्रायोरिटी होनी चाहिए कि मैं वो बैक एंड, मतलब मुझे अगर 50 किलो महीने का करना है तो मैं किसी भी हालत में 50 किलो करूंगी ही, और 50 किलो में अच्छे से अच्छा पैकिंग करके मेरे ग्राहक तक कंसिस्टेंटली लेके जाऊंगी। जैसे अभी ये मैडम बोल रही थी ना, नंदिनी जो हमारी स्टूडेंट है उनकी माँ बोल रही थी, तो वो क्या बोल रही थी कि बार बार उनके पास जाना पड़ता है, और वो क्या कह रही थी कि किचन तक जाना पड़ता है। सिर्फ ऐसा नहीं कि मैंने उसको भेज दिया और बाद में उसको कम्युनिकेट नहीं किया, क्योंकि उनको भी ये गैप पता चला है कि ये गैप है, वो वहाँ पे एंटरप्रेन्योर थक जाता है या फिर वो वहाँ तक पहुँचता नहीं है, तो बार बार जाना पड़ेगा, उनको पूछना पड़ेगा। जैसे मैंने कहा, वो जो एंटरप्रेन्योर है मोरिंगा पाउडर के ऊपर काम करने वाला प्रमोद पानसर है, उसका हम सेशन लेने वाले, तो वो बार बार उसके ग्राहक के पास जाके फोन करके पूछता था कि खाया क्या, कहाँ पे दिक्कत आई, अच्छा अभी आपका थोड़ा सा इंटरेस्ट कम हो गया तो मैं आपको नया रेसिपी बताता हूँ, अभी ऐसा करके देखिए, अभी मैं आपको ग्रीन टी बताता हूँ, अभी वो करके देखिए। तो धीरे धीरे उसका ग्राहक सेट हो गया। अभी जैसे मैडम बोल रही थी ना, उसके पास भी 200-500 ऐसे ग्राहक है कि जो उसको फोन करके मोरिंगा का पाउडर लेते ही है, क्योंकि पिछले 3 साल से वो उनको फोन करके बार बार बोल रहा था। तो ये अगर गैप, मतलब मैंने तो अभी ये थोड़ा सा मेरे एक्सपीरियंस के ऊपर बोल दिया कि ये गैप है, लेकिन आपको ये आइडेंटिफाई करना पड़ेगा कि ये सच में ऐसी गैप है कि बैक एंड के ऊपर कंसिस्टेंटली अच्छा प्रोसेसिंग नहीं होता है, और फ्रंट एंड के ऊपर बार बार ग्राहक को कम्युनिकेट नहीं होता है कि ये खाना चाहिए, मैं लाके दूंगी, आप कोशिश करो, आप आपका फीडबैक देते रहो, तो फिर वो लोग महुआ का लाडू खाते रहेंगे। ऐसा हमें इस स्टेज के ऊपर सोचना है, या फिर ये प्रोसेस से हमें खुद को लेके जाना है, आइडिएशन के प्रोसेस से। सर, बहुत जनों का जैसे अभी जो मैंने इसका जो स्टडी किया है उसमें मुझे यही ध्यान में आया कि लोगों को मोहा का सिर्फ दारू बनता इतना ही पता है, या फिर वो पशु खाद्य है, वो कुछ यूज में नहीं आता है बाकी लोगों के लिए, यही पता है। सिर्फ आदिवासी जो समाज है उनके लोगों को पता है कि इसका अलग अलग खाद्य पदार्थ बन सकते हैं और ये अच्छे हैं, हम लोग हमारे पुराने लोग यूज करते थे। लेकिन शहरों में लोग बोलते हैं मुझे चढ़ जाएगी, मुझे मेरा सर चकराएगा क्या, मैं खा तो पाऊंगा ना, नहीं मुझे नहीं खाना, मुझे डर लगता है। तो ये सब चीजें मैंने ऑब्जर्व की है सर। और आप जो कह रहे हैं कि हाँ, ये जो के बारे में ये हुआ है कि बहुत लोगों ने बहुत सारे प्रोडक्ट लॉन्च किए और इसी हेजिटेशन के लोग हेजिटेट होते हैं ये मुहा की वजह से। खाने में भी हम लोग टेस्ट के लिए भी देते हैं तो फिर भी हेजिटेट होते हैं कि मुझे चढ़ तो नहीं जाएंगी, मैं रास्ते में आके मुझे ये तो नहीं हो जाएगा। तो वहां से मुझे काम स्टार्ट करना पड़ सकता है, पड़ेगा कि ये यानी कि ये खाने से कुछ नहीं होता। एग्जैक्टली। और छोटे एंटरप्रेन्योर को ना, जैसे हमारे जैसे एंटरप्रेन्योर, अभी मान के चलो कि टाटा ने सोच लिया कि मुझे महुआ का लाडू, या फिर टाटा को छोड़ देते, लेकिन हल्दीराम ने सोच लिया कि मुझे महुआ का स्नैक्स लॉन्च करना है, तो वो इतने ताकत से उसको लॉन्च करेंगे कि एक ही बार में पूरे महाराष्ट्र में वो कम्युनिकेट कर देंगे कि ये महुआ खाना इतना अच्छा है, क्योंकि उनकी ताकत उतनी बड़ी है। अभी हमारी ताकत छोटे एंटरप्रेन्योर की इतनी बड़ी नहीं होती, तो हमारी स्ट्रेंथ क्या है, कंसिस्टेंट, हमें बार बार बताना पड़ेगा। मतलब खाते, सोते, उठते, बैठते समय हमें सिर्फ महुआ के बारे में ही सोचना है कि महुआ को मैं इनोवेटिवली कैसे लेके जाऊं। एग्जीबिशन तो एक तरीका हो गया, मैं और क्या करूं जिससे मुझे ये इनोवेटिवली मैं उसको पुश करते रहूं, या फिर मेरे इसके पास जाते रहूं, फीडबैक लेते रहूं। अगर और एक बार मुझे वो गैप पता चल गई कि अरे इसको ना ये कस्टमर ज्यादा प्रेफर करता है, ये जो कस्टमर है ना, ये जो पढ़ा लिखा है
उसको न्यूट्रिशन पता है, वो इसको ज्यादा पसंद करता है, तो मैं उसके ऊपर टारगेट करूंगी और उसको क्या कौन से प्रोडक्ट चाहिए वही मैं बेचूंगी, तो हमारा मार्केट सेट हो जाता है। नहीं तो नहीं उसके लिए ये तो सही है सर कि नए नए लोग हेजिटेट हो जाएंगे, ये स्वीकारेंगे नहीं। हम लोग ये भी जानते हैं कि अभी ये जो अभी के हम अपनी पीढ़ी जो लोग हैं वो बोलते हैं कि हेल्दी खाना चाहिए, लेकिन इजी इजी चाहिए। जैसे वो दीदी ने बोला कि डायरेक्ट खाने के लिए चाहिए लोगों को, उसमें कुछ ज्यादा वो इम्प्रूवमेंट करना नहीं चाहता। हेलो राइट एग्जैक्टली, सही है हाँ, सही है। तो वैसे ही मैं इसलिए मैं सोच रही थी कि चॉकलेट जैसा कुछ इनोवेशन हो जाए, अनुका और मिल्क, वो स्टडी मेरे पास में है, मैंने कलेक्ट। हाँ, तो इतना अगर है तो क्या हम ऐसे कुछ प्रोडक्ट लॉन्च कर सकते हैं क्या, जो जो अरे ऊपर का लोग ऊपर का रैपर देख के ज्यादा चॉइस करते हैं खाने की क्या चीजें होनी चाहिए, और बच्चों के लिए हेल्दी है या की है। तो ऐसा कुछ मेरे दिमाग में चल रहा था कि जो जो टिकाऊ भी हो, लॉन्ग टर्म का हो, जिसके से कुछ मैंने मोहा का जो क्या बोलते हैं उसको, पानी का खींचने की कोई उसका प्रोडक्ट बनाते हैं, तो वो गिल्ला और उसका मोहा रखना पड़ता है, और लड्डू अगर समझ लो, लड्डू पे बहुत लोगों ने प्रयोग किया, बहुत लोगों को पसंद भी है, लेकिन दिखते नहीं है। और आप कितना भी अच्छा पैकिंग कर लो, पैकिंग हाँ तो नहीं, इसके ऊपर ये सोचेंगे सोच रही ये खराब क्यों होता है, उसको क्या कर सकते हैं। तो इस तरह का मैं चाहती थी सब करने की। तो अभी आप ये लिख के रखो, जैसे हमने ये डिस्कस किया ना, तो अभी ये आप वहां पे लिख के रखो कि स्ट्रॉन्ग कम्युनिकेशन, बेटर शेल्फ लाइफ, ये 2 चीजों के ऊपर मुझे काम करना है। लेकिन अभी ये लिखना बहुत जरूरी है, क्योंकि अगर हम ये लिखेंगे नहीं तो हम जब हमारा प्रोजेक्ट प्रपोजल बनाते हैं, क्योंकि अल्टीमेटली हमें कहाँ तक जाना है कि हमें इसमें पैसे इन्वेस्ट करने हैं कि नहीं करने, ये डिसाइड करना है। और अगर हाँ मुझे इसमें पैसे इन्वेस्ट करने हैं तो मैं या तो मेरे जेब से डालूंगा या फिर बैंक से लूंगा, दोनों भी पैसे का मूल्य सेम है। हमें सबको ध्यान में रखना है कि चाहे वो मेरा पैसा हो या फिर वो चाहे बैंक का पैसा हो, दोनों का मूल्य सेम है। मैं मेरा पैसा बैंक में रखता हूं तो मुझे ब्याज लगेगा, मैं बैंक से कर्जा लेता हूं तो मुझे ब्याज देना पड़ेगा, मतलब कोई भी पैसा फुकट का नहीं है। तो अगर मुझे मेरे जेब से महुआ के ऊपर 1 लाख रुपए डालने हैं, तब भी मुझे ये सारा बिजनेस प्लान मेरे पास होना चाहिए कि मैं ये क्यों कर रही हूँ और मुझे कैसे करना है। तो अभी हम ये डिसाइड कर रहे हैं कि मैं ये क्यों कर रही हूँ या फिर क्यों कर रहा हूँ, कैसे करना है इसके ऊपर हम आगे आएंगे, इसीलिए मैं बीच बीच में आपको टोक रहा हूँ। मैंने सबको मतलब किसी को भी मैंने टेक्नोलॉजी के ऊपर या फिर एग्जैक्टली क्या करना है इसके ऊपर बात करने के लिए अभी हम आपको अलाउ नहीं कर रहे, क्योंकि हमें अभी क्या चाहिए कि मुझे ये क्यों करना है। हमें सबको हमारे दिल में ये पता है कि मुझे ये क्यों करना है, लेकिन कभी भी हमने ये पेपर ठीक से नहीं लिखा है, तो वो हमें लिखना कि मुझे क्यों करना है। मेरे इसमें मेरे मोहा के पीछे लगने में ये 2-3 ही रीजन है कि उन्हें आज तक वो जो है वेस्ट जा रहा है, इतनी सारी संपत्ति है जंगल में, जो उसका उसमें वैल्यू भी बहुत अच्छे है, प्रोडक्टिविटी भी अच्छे है, वो वेस्ट जा रहा है। सेकेंड, उस पर काम नहीं, और तीसरा है कि लोग अभी हम उसके ऊपर डिस्कस नहीं करेंगे, वो सारी स्टोरी हो गई, स्टोरी ठीक हो गई, स्टोरी अभी हमें पता चल गई कि ये वेस्ट जा रहा है, आदिवासी को पैसे नहीं मिल रहे। जब मैं बैंक के पास जाऊंगा तो बैंक हमें बताएगी कि ये सारी स्टोरी हमें मत बताओ, हम इसके ऊपर कोई पिक्चर नहीं बनाने वाले, हमें ये बताओ कि ग्राहक की जरूरत क्या है और उसमें से आपको मुनाफा कितना मिलेगा, हमें सिर्फ ये 2 चीजें बताओ। बैंक मैनेजर को सिर्फ इस 2 चीजें में इंटरेस्ट होता है और वो उसके पोजीशन पे बिल्कुल सही होता है।
हम अगर ऐसा कहेंगे कि ये बैंक मैनेजर खड़ूस है, मेरी तो स्टोरी सुन के नहीं ली, इतनी ज्यादा जरूरत है आदिवासी लोगों को, फिर भी मुझे कर्जा नहीं दिया, वो उसके पोजीशन पे जो करता है वो बिल्कुल ठीक करता है, उसको पैसे की बात समझती है और उसका वही काम होता है। तो हमें बैंक मैनेजर को और एज ए एंटरप्रेन्योर खुद को ये बताना है कि ग्राहक की क्या जरूरत है, वो मैं पूरी कैसे करूंगा, उसमें से मुझे फायदा कितना मिलेगा। ये 3 चीजें बहुत ज्यादा जरूरी है बिजनेस में। हम सारी स्टोरी ठीक से बता देते हैं या फिर ठीक से सोचते हैं, लेकिन जब पैसे की बात आती है तब हम इमोशनल हो जाते हैं कि हर कोई पैसा सोचेगा तो कैसा चलेगा, आदिवासी को इतना पैसा चाहिए उसके बारे में कौन सोचेगा। वो सब सोचेंगे कब, जब मुझे पैसा मिलेगा तभी आदिवासी को पैसे मिलने वाला है। तो वो सारी स्टोरी इंट्रोडक्शन में अच्छी है। अभी हम कहाँ पे आए, अभी हम बात कर रहे हैं आइडिएशन के ऊपर। आइडिएशन मतलब मेरी आइडिया ग्राहक को कहाँ पे सूट हो रही है, वो ग्राहक की जरूरत मैं कैसे पूरी करूंगा एज ए एंटरप्रेन्योर, उसमें से मुझे पैसे कैसे मिलेंगे और मेरा बिजनेस क्या है, ये अभी हमें डिसाइड करना है। तो हमारी जरूरत क्या है अभी, ठीक से कम्युनिकेट नहीं हो रहा है, दूसरा उसकी शेल्फ लाइफ कम है। तो मुझे ये 2 चीजों के ऊपर काम कर रहा है। मैं 2 चीजों के ऊपर अगर काम करूंगी तो मुझे ये ग्राहक मिलेगा और उस ग्राहक से मुझे इतने पैसे मिलने की अपेक्षा है, जो कि हम आगे बिजनेस मॉडल में जब बात करेंगे तब पैसे के ऊपर अभी हम आएंगे। लेकिन आइडिएशन में अभी हम क्या लिखेंगे, और ये लिखेंगे मैं बार बार बोल रहा हूँ क्योंकि जब तक लिखेंगे नहीं तब तक आगे वाले को कम्युनिकेट ठीक से नहीं कर पाएंगे। तो अभी हम क्या लिखेंगे कि ग्राहक की जरूरत क्या है और उसको पूरा करने के लिए हम क्या तरीका अपनाएंगे, मतलब कम्युनिकेशन इफेक्टिव करने के लिए क्या करेंगे और शेल्फ लाइफ बढ़ाने के लिए हम क्या करेंगे। अभी हम ऐसा लिख देंगे कि ड्राइंग करेंगे, पैकेजिंग अच्छा करेंगे, ऐसा लिख के रखेंगे। जब हम टेक्नोलॉजी के ऊपर बात करेंगे तब उसमें से कोई एक तरीका चूज कर सकते हैं। लेकिन आइडिएशन में हमेशा कस्टमर के ऊपर फोकस करना है, उसके वैल्यू के ऊपर फोकस करना है और वो लिखना है। तो अभी हम स्टोरी से थोड़ा आगे, स्टोरी हमारी हो गई, अभी हम उसके आगे जाएंगे कि हमें ये ग्राहक के लिए क्यों करना है। सब लोग चुप हो गए, क्या हो गया? ज्यादा ज्ञान हो गया। नाही, लेकिन मेरी बात म्हणजे मी म्हणतोय ते पटतंय का तुम्हाला आता सपना मॅडम, का मी खूप आरोगंटली बोललो असं वाटलं तुम्हाला? नाही ऍज अ टीचर इट्स ओके. तुम्हाला थांबवलं कारण काय होतं, आपण आपल्या आयडिया बरोबर लग्न करतो आणि मग आपल्याला अजिबात आवडत नाही त्याला कोणी काय उलट बोललेलं, कारण आपल्याला खूप त्याच्यावर इमोशन्स शिकायला बसलोय तर आता आपल्याला आपली आयडिया चांगलीच आहे, ती आपल्याला सोडायची नाही, पण त्याचा बिझनेस पण आपल्याला मांडायचा आहे. म्हणून आता आपल्याला टू द पिन पॉइंट आयडिएशन मध्ये ग्राहकाला काय हवंय आणि आपण काय करणार हे आपल्याला मांडलं पाहिजे. चालेल, मला वाटतं की पण क्लिअर झालाय मला वाटतं मुद्दा. हे खूप चांगली उदाहरणं मिळाली आपल्याला आज. खरं तर म्हणजे तिन्ही उदाहरणं खूप चांगली होती. सचिन, तुम्ही काहीतरी सांगत होता. मला वाटतं की आपला जो अजेंडा होता की आपल्याला या प्लॅनिंग वरती किंवा ह्या विषयावरती डिटेल चर्चा करायची आहे, तर मला वाटतं की चांगली चर्चा झाली आहे आणि मे बी बाकीच्यांना पण थोडी क्लॅरिटी आली असेल की आपलं कुठं अडलेलं आहे थोडं, ते आता कसं सोडवता येईल. आणि बाकी त्यातूनही काही शंका असेल किंवा ते लिहितानाही काही अडचण असेल तर आपण त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत आहोतच, पण आपण ते लिहू नक्की. म्हणजे सरांनी सांगितलं, मी परत एकदा सांगतो, लिहू नक्की. लिहिल्यानंतर आपण बऱ्याचदा कळतं की हे असं आहे आणि ते तसं आहे, तर आपण मला वाटतं की ते नक्की करू. आता रणजित सर, आता वेळही संपला आणि पुढचं लेक्चर आहे मे बी तुमचं. बरोबर, पुढचं सेशन आहे. आपण मेंटॉरिंग मध्ये आपण परत ह्याच्यावर बोलूयात, प्रत्येकाशी जेव्हा बोलू तेव्हा. बरोबर.
आता एखादा शेवटचा क्विक जर कोणाचा क्वेश्चन असेल तर आपण घेऊया तारीख शेवटचा, आणि मग आपण थांबूया. नसेल तर मग हरकत नाही. माईक अनम्यूट करून विचारू शकता जर काही प्रश्न असेल तर. म्हणजे तो सगळ्यांनाच सांगावा म्हणून मी परत माईक अनम्यूट केला की हे जे आपले बॅच आहे आणि हे जे आपले लोक आहेत हे खूप ऍक्टिव्ह आहेत. मागच्या बॅच पेक्षा ह्यांना अगदी क्लिअरली माहिती है कि त्यांना काय करायचंय. तो सभी लोग बहुत एक्टिव है, सब काफी फोकस्ड है, उनको पता है कि उनको क्या करना है और क्यों करना है. तो बहुत मजा आएगा आगे भी. जैसे जैसे हम असाइनमेंट्स कंप्लीट करेंगे और एक एक स्टेप आगे जाएंगे तो बहुत मजा आएगा. लेकिन सब लोग प्लीज अपने अपने असाइनमेंट पूरी करो ताकि उसमें से आपका बिजनेस प्लान, हम चाहते हैं कि कोर्स खत्म होने तक आपको सबको आपके हाथ में आपका बिजनेस प्लान मिल जाए और आप के लिए या फिर इन्वेस्टमेंट के लिए कहीं पे एक स्टेप आगे चले जाओ. तो आप लोग प्लीज आपके असाइनमेंट्स करो और हम आपके बिजनेस प्लान तक जरूर पहुंचेंगे आप कोर्स खत्म होने तक. करेक्ट. कोणाचा मग काही शेवटचा प्रश्न आहे का आता, की आपण थांबायचं आहे? माईक अनम्यूट करू शकता जर प्रश्न असेल तर. ठीक आहे, आता तरी काही प्रश्न दिसत नाहीये, पण आपण पर्सनली एकमेकांशी नक्की बोलूयाच आपल्या मेंटर सोबत. रणजित सर, मला फक्त तुमची परमिशन घ्यायची आता, की आणि बाकीच्यांना विचारायचं ऍक्च्युली. पुढचं सेशन आपलं मार्केट सर्वे आणि रिसोर्स मॅपिंग वरती आहे. ते पण आता महत्वाचं आहे इन जनरल मॅनेजमेंटच्या संदर्भानं. तर तुमच्या सगळ्यांना उद्या चालणार आहे का? रणजित सर, खास करून तुम्ही पण उद्या आपण सकाळी 9:30 ते 5:30 मध्ये मार्केट सर्वेचं संपवू शकतो जर. रणजित सर, तुमचा आवाज येत नाही क्लिअर. सकाळी आपण किती वाजता भेटूयात? सर, तुमचा आवाज नाही पोहोचला क्लिअरली. हॅलो सचिन सर, उद्या सकाळी आपण किती वाजता विचार करतोय? अपन सेम टाइम म्हणतो, 9:30 ते 10:30 साधारणतः. कल सुबह हम कितने बजे का सेशन प्लान कर रहे हैं? 9:30 से 10:30 सेम टाइम, ताकि दिन भर के काम के लिए बाकी सब लोग तैयार हो सकते हैं. हेलो, 9:30 ते 10:30 रणजित सर. महेंद्र सर, आपण किती वाजता उद्या सेशन? हॅलो सर. हा, पावणे 10 वाजता. मला काही दुसरं सेशन नाहीये माझ्या अंदाजे, तर चालेल मला. ओके. आणि बाकी पार्टिसिपेंटचं काय म्हणणं आहे तुम्हाला? का ह्या आजच्या असाइनमेंट वरती तुम्हाला वेळ हवाय अजून? नहीं, तो मुझे चलेगा कल. मुझे ऐसे लगता है कि सभी पार्टिसिपेंट को एक बार पूछ लेते हैं कि उनको चलेगा क्या कल 9:45 बजे, और अगर सबको चल रहा है तो कल का सेशन हम प्लान कर सकते हैं. No problem, sir. We can go with it. ओके. No problem. Okay. हो चालेल सर. चलेगा फिर. बस ये असाइनमेंट जो था आज का, जो थोड़ा सा मे बी हमें करेक्शन करना पड़ेगा राइटिंग में, तो उतना बस हम करेंगे और अपलोड करेंगे. और किती वाजता? 9:30. 9:30. लेकिन कल फिर हम 9:45 बजे मिलेंगे. नहीं. मुझे चल रहा है 9:30 थोडं लेट लेट है, तो कल 9:45 बजे मिलते हैं. 9:30 लेट होतंय, 9:30 ठेवा ना. सर, आपलं एक म्हणजे विज्ञानामध्ये राष्ट्रगीत असतं 9:30 वाजता. ओके. तर ते झालं की आपण लगेच चालू करतो, म्हणजे 9:45 असं. ठीक आहे. हो. चालेल, ठीक है. मग अपन 9:30 ते 10:30 उद्या परत भेटूया. कल हम फिर से मिलेंगे इस टाइम में 9:30 से 10:30 में 1 घंटे के लिए. और असाइनमेंट अभी जो आपको दिया गया है वो ऑनलाइन भी अपलोड करना है. तुम्हाला ऑनलाइन पण गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचं आहे. त्या संदर्भानं काही शंका असतील तर फक्त सांगा,
किंवा डायरेक्टली मेंटरशी तुम्ही बोललं तरी चालू शकणार आहे. ते ऑनलाईन कसं ते सगळं भरायचं आहे, जेणेकरून सगळ्या शेवटी सर्टिफिकेट किंवा बाकीच्या गोष्टी देण्यामध्ये पण मदत होईल आणि आम्हाला इन्स्टंटली कळेल पण की तुम्ही काय भरलेलं आहे साधारणतः. तर ऑनलाईन गुगल क्लासरूम मध्ये कशी असाइनमेंट भरायची तुमच्या मेंटरशी नक्की बोलून घ्याल. आपण थांबूया मग आज. मला नक्की वाटतं की आजचं डिस्कशन सगळ्यांनी छान एन्जॉय केलेलं आहे आणि असेच डिस्कशन आपण प्रत्येक सेशन मध्ये करत राहू, एकत्रित सुद्धा आणि पर्सनली आपल्या मेंटर सोबत सुद्धा, जेणेकरून जास्त चांगली क्लॅरिटी आणि आपण रणजित सरांनी आज सांगितल्याप्रमाणे तुमचा बिझनेस प्लॅन बऱ्यापैकी रेडी असेल टू स्टार्ट आपलं ट्रेनिंग संपल्यानंतर. तर धन्यवाद सर सर्वांचे पुन्हा एकदा. आपण उद्या भेटूया 9:30 वाजता, 9:45 वाजता. ओके.